नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज तुम्हाला मी श्रावणी शुक्रवारी मी पूजा कशी केली ती शेअर करणार आहे। श्रावण महिना सुरू झाला की सणांची सुरुवात असते। आज शुक्रवार आहे तर उंबरठा लेपन तर आलेच। आधी मी सर्व उंबरठा पुसून घेतला, त्यावर हळदीचं लेपन करून घेते। तुम्हीही हळदीचं लेपन मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी नक्की करा। यामुळे आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते। मी नेहमी करत असते। उंबरठा लेपन झाल्यावर छानशी रांगोळी काढली। रोज आपल्या घरासमोर रांगोळी तुम्हीही काढा, खूप प्रसन्न वाटतं। हे झाल्यावर उंबरठ्याची पूजाही मी करून घेते। तुम्ही बघा आता रांगोळी, उंबरठा लेपन हे सर्व केल्यामुळे आपलं प्रवेशद्वार किती सुंदर दिसते, किती पॉझिटिव्हिटी दिसते। चला आता पुढचं म्हणजे आता गॅसची पूजा करायची आहे मला। आज शुक्रवार आहे ना, तर सुरुवातीला गॅस धुवून घ्यायचा आहे मला। तर आधी मी तिन्ही बर्नरवर वाट्या ठेवून घेते की जेणेकरून गॅस धुताना त्या बर्नरमध्ये पाणी जाणार नाही। त्यामुळे पाणी गेलं तर आपला गॅस व्यवस्थित चालत नाही। त्यामुळे वाट्या नक्की ठेवा, यामुळे आपला गॅस व्यवस्थित चालतो। दर शुक्रवारी गॅसची पूजा मी करते, कारण शुक्रवार हा अन्नपूर्णा देवीचा वार आहे। तर अग्निदेवतेला आणि अन्नपूर्णा देवीला कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस आहे। यामुळे आपल्या घरामध्ये खूप भरभराट होते। तुम्हीही नक्की करत जा। छानपैकी मी गॅसची पूजा करून घेतली। आता देवपूजा। तर आधी देवपूजा करून घेते। आज मला मंगल कलशमधली पाणीही बदलायची होती। यामुळे मंगल कलश मी आधी स्वच्छ करून घेतला आणि छान अशी मंगल कलशाची पूजा करून घेतली। आता यानंतर आपल्याला कुंचनही भरायचं आहे। तर कुंचनचा डिटेल व्हिडिओ मी केला आहे आपल्या चॅनलवर। त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती दिलेली आहे कुंचन सेवेची। लक्ष्मी मातेला प्रिय असणारी रत्ने मी कुंचनमध्ये एक एक करून भरत आहेत। या सर्व सेवा केल्याने खूप छान अनुभव येतात। आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात। लक्ष्मी मातेला छानसा मी मोगऱ्याचा गजरा आणला होता आणि गुलाबाचं फुलही मी आणलं होतं, तेही मी वाहून घेतलं। यानंतर ह्या सर्व सेवा झाल्यानंतर कुंचन सेवा, मंगल कलश, देवपूजा हे सर्व झाल्यानंतर मी श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम या सर्वांचं पठण केलं। तुम्हाला माझी सर्व पूजा दाखवते। बघा किती छान प्रसन्न वाटते। ह्या सर्व सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण होतं। मनाला खूप सुख समाधान वाटतं। तुम्हीही करून बघा, तुम्हालाही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल दिसतील। सेवा तर झाल्याच, पण आता नैवेद्याचं काय, तो आता मी करून घेणार आहे। देवींना खिरीचा नैवेद्य दाखवायचा असतो। त्यामध्ये तुम्ही कोणतीही करू शकता। मखाण्याची करू शकता, शेवयाची करू शकता, रव्याची करू शकता, कुठलीही करू शकता। मी आज शेवयाची करणार आहे। सुरुवातीला मी बारीक शेवया घेतल्यात, त्यात थोडंसं तूप घालून भाजून घेते आणि त्यामध्येच ड्रायफ्रूटही घालून घेते। ड्रायफ्रूट भाजून घेतले की खूप छान लागतात। आता हे सर्व भाजून झाल्यावर त्यामध्ये गरम दूध घालून घेते आणि एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखरही घालते। यामध्ये मी वेलची पावडर घातली होती, पण ते शूट झालं नाही आहे। आता या सर्व घातल्यानंतर या खिरीला उकळी येऊ देते। छान अशी खीर तयार झाली बघा।
आता या खिरीचा नैवेद्य मी दाखवून घेते। तर अशी होती उंबरठा शुक्रवार कुंचन सेवा। कशी वाटली तुम्हाला माझी ही पूजा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।